गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक डॉक्टर ए कुलकर्णी. उद्योजकतेची मूलतत्वे, फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयाची या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण उद्योजकतेला मदत करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांची माहिती इथं घेतलेली आहे. उद्योजकता वाढावी, उद्योगांचा विकास व्हावा याकरिता सरकार त्याचप्रमाणे अनेक इतर संस्था कार्यरत असतात. आपल्याला माहीतच आहे की केंद्रीय पातळीवर जशा संस्था असतात त्याच पद्धतीनं राज्य पातळीवर देखील वेगळ्या संस्था असतात. भारतामध्ये महाराष्ट्र हे सगळ्यात विकसित राज्य म्हणून ओळखलं जातं. औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक रोजगार मिळवून देणारं, सर्वाधिक उद्योग असलेलं, सर्वाधिक विदेशी चलन प्राप्त करून देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. आणखी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामध्ये ज्याचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे ती संस्था म्हणजे MIDC, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. आपल्या सर्वांना ही संस्था ज्ञात आहे, कारण MIDCच्या वेगवेगळे प्रकल्प आपल्या भोवताली आजूबाजूला पण आपल्याला दिसून येतात. कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरला 3 MIDC आहेत. त्या म्हणजे गोकुळ शिरगाव आहे, शिरोली आहे, कागल 5 स्टार MIDC आहे. अशा अनेक वेगवेगळ्या शाखा किंवा ज्याला आस्थापना म्हणता येतील किंवा उद्योग केंद्र म्हणता येतील अशी स्थापन केलेली संस्था म्हणजे MIDC किंवा महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. या कॉर्पोरेशनची स्थापना, या महामंडळाची स्थापना 1961च्या कायद्यानुसार 1 ऑगस्ट 1962 रोजी उभारलं गेलं. राज्याच्या सर्व भागांचे सारख्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण व्हावं, समान औद्योगिक विकास व्हावा या दृष्टीनं MIDCची स्थापना इथं केली गेली. आणि मुख्य कारण जे आहे ते म्हणजे मुंबई पुणे हा जो औद्योगिक पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये जे केंद्रीकरण झालेल्या उद्योगांचं ते उद्योग विकेंद्रित व्हावे, इतर भागामध्ये देखील उद्योग प्रस्थापित व्हावेत या दृष्टीनं MIDC इथं उभारली गेली आणि त्यांचे प्रकल्प वेगवेगळ्या ठिकाणी उभारले गेले. आजच्या घडीला 233 MIDCs इथं महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. वेगवेगळ्या औद्योगिक पट्ट्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प MIDCनी उभे केलेले आहेत. हे जे महामंडळ आहे ते महाराष्ट्र सरकारनं स्थापन केलेलं महामंडळ आहे. याला प्रामुख्यानं पतपुरवठा महाराष्ट्र गव्हर्नमेंट करतं आणि त्यानंतर स्वायत्त स्वरूपाच्या पद्धतीनं हे महामंडळ कार्यरत असतं. आता या ठिकाणी या महामंडळामार्फत वेगवेगळी कार्य केली जातात. त्यामध्ये कारखान्यांसाठी निराळ्या आकारांचे भूमिखंड पाडणे, आणखी औद्योगिक प्रकल्प उभारणे, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, पाण्याची विल्हेवाट इत्यादी उपलब्ध करणे, या उद्योगांना आवश्यक असणाऱ्या बँका, डाकघरे, दूरध्वनी यांची सोय करणे, या तंत्रज्ञान आणि लघुउद्योजकांना तयार गाळे देणं, त्याच पद्धतीनं कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधणं यासारखे अनेक कार्य या महामंडळामार्फत केली जातात. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा उद्योजकांना पतपुरवठा होणं आवश्यक असतं, पाणीपुरवठा होणं आवश्यक असतं. हे कार्य देखील या महामंडळामार्फत केलं जातं. आता जर कोल्हापूरची तुम्ही MIDC बघितली तर त्या ठिकाणी ते वेगवेगळे असे प्लॉट पाडले जातात. वेगळ्या गुंठेवारीमध्ये असे वेगवेगळ्या गुंठेचे प्लॉट पाडले जातात आणि याकरिता जमीन जी आहे ती शेतकऱ्यांकडून असेल किंवा किंवा सरकारी जमीन असेल ती अधिग्रहित केली जाते. त्याचं अधिग्रहण केलं जातं, म्हणजे ती ताब्यात घेतली जाते. MIDC अशी जमीन ताब्यात घेते आणि त्यामध्ये या सगळ्या सोयी पुरवत असते.
म्हणजे एकदा जमीन समजा एक 100 एकराचा पट्टा जर तुम्ही MIDCने ताब्यात घेतला तर त्या ठिकाणी पहिल्यांदा वेगळे रस्ते, वीज, पाणी या सगळ्या सोयी केल्या जातात. त्यानंतर वेगळे प्लॉट पाडले जातात आणि हे प्लॉट या उद्योजकांना इथं भाड्याने दिले जातात. हे जे प्लॉट दिले जातात ते म्हणजे 99 वर्षाच्या भाडे करारानं इथं दिले जातात. आणखी त्या व्यतिरिक्त लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत, उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा आहेत, म्हणजे वीज असेल, पाणी असेल, पाण्याचा निचरा होण्याची गरज असेल, बँका असतील, पोस्ट असेल, टेलिफोन असेल, या सगळ्या सोयी त्या ठिकाणी इथं केल्या जातात. जर सहज फेरफटका मारला कोल्हापूरच्या आजूबाजूला तर शिरोली MIDC जर बघितली तर सगळ्यात मोठी MIDC आहे. त्याशिवाय गोकुळ शिरगाव MIDC ही देखील मोठी MIDC आहे. त्याच पद्धतीनं आत्ता नवीन झालेली कागलची 5 स्टार MIDC ही देखील मोठी MIDC आहे. आता आपण ज्याला MIDC म्हणतो, हे MIDC या महामंडळाची ही आस्थापनं असतात किंवा इथलं केंद्र असतात. तर या व्यतिरिक्त अनेक कामं MIDC मार्फत केली जातात. MIDC जी आहे ती साधारणपणे 13 लाख एकरांचा लँड त्यांनी अधिग्रहित केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला आत्ता 233 इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सेस आहेत. म्हणजे आता आपण गोकुळ शिरगावचा एक कॉम्प्लेक्स धरला किंवा कागल MIDCचा एक कॉम्प्लेक्स धरला तर असे 233 आस्थापनं, कॉम्प्लेक्सेस वेगवेगळ्या भागामध्ये आहेत. या आस्थापनामार्फत अनेक प्रकारचे उद्योग इथं सुरू केले जातात. काही आस्थापनं ही सर्वसाधारण आस्थापनं आहेत ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे उद्योग असतात. उदाहरणार्थ गोकुळ शिरगाव असेल किंवा शिरोली असेल, या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे उद्योग असतात. फाउंड्री असेल, मशीन शॉप्स असतील किंवा इतर उद्योग असतील. या व्यतिरिक्त काही स्पेशलाइज्ड विशिष्ट उद्योगांकरता MIDC स्थापन झालेले आहेत. उदाहरणार्थ त्यामध्ये IT साठी MIDC स्थापन झालेली आहे. पुण्यात जर बघितलं तर पुण्यातला बराचसा भाग IT सेक्टरसाठी इथं MIDC स्थापन केली गेली आहे. त्यानंतर वाईनसाठी ग्रेप वाईनसाठी या ठिकाणी नाशिक भागामध्ये MIDC स्थापन केलेली आहे, पार्क स्थापन केलेली आहे. सिल्वरसाठी हुपरीमध्ये बघितलं तर सिल्वरसाठी, चांदीसाठीची आणि ज्वेलरीसाठीची MIDC आहे. टेक्स्टाईल पार्क असतात, लेदर पार्क असतात, केमिकल इंडस्ट्री असतात. चिपळूणला जर बघितलं तर केमिकल इंडस्ट्री इथं स्थापन झालेले असतात. इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री असतात, फूड प्रोसेसिंगसारख्या उद्योग असतात, फ्लोरिकल्चर, फुलांचे उद्योग असतात. यासारख्या स्पेशल स्वतंत्र उद्योगांकरता देखील MIDC इथं स्थापन झालेले आहेत. तर महाराष्ट्राच्या औद्योगिकरणामध्ये MIDC, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या संस्थेचा सर्वाधिक वाटा इथं आहे. म्हणजे अगदी स्थापनेपासून ते आत्तापर्यंत जर बघितलं तर फार मोठं कार्य या MIDCने केलेलं आहे आणि त्यामुळंच आज महाराष्ट्र नंबर 1चा राज्य इथं बनलेलं आहे. इतर राज्यांची जर तुलना केली तर महाराष्ट्रामध्ये फार चांगले उद्योग इथं आलेले आहेत आणि संतुलित विकास झालेला आहे. बऱ्याच अंशी इथं संतुलित विकास झालेला आहे. जरी क्षेत्र पुणे, मुंबई, ठाणा हे मोठं क्षेत्र असलं तरी देखील आज नागपूरसारख्या क्षेत्रामध्ये किंवा औरंगाबादसारख्या क्षेत्रामध्ये, कोल्हापूरमध्ये, नाशिकमध्ये या ठिकाणी उद्योगांचा विकास इथं बऱ्यापैकी झालेला आहे आणि बऱ्याच अंशी हा सर्वमान्य असा विकास झालेला आहे. म्हणजे एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन होणं आणि दुसऱ्या ठिकाणी काहीच उद्योग नसणं असं नाही आहे. तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये संतुलित स्वरूपाचा असा विकास या MIDCनं घडवून आणलेला आहे. तर MIDC ही सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामध्ये आणि या संस्थेमार्फत अशी अनेक कार्य केली जातात, अशा अनेक आस्थापना आहेत की ज्या ठिकाणी उद्योग येतात, उभे राहतात आणि चांगली त्यांना चालना मिळू शकते. आता जर MIDCचे जर प्रकल्प बघितले तर नागपूरचा जो प्रकल्प BT म्हणून जो प्रकल्प आहे तो सगळ्यात मोठा प्रकल्प मानला जातो. याशिवाय चाकण MIDC म्हणजे पुण्याजवळ चाकण आहे त्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्र देखील मोठं आहे. कोल्हापूरसारख्या भागामध्ये देखील 3 MIDC आहेत. सातारा, सांगली,
या भागामध्ये देखील अशा MIDC आस्थापना इथं स्थापन झालेली आहेत. थोडक्यात MIDC हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जो औद्योगिकीकरणाला चालना देत असतो.